लक्षवेधी क्रमांक 3 करा. लक्षवेधी क्रमांक तीन. सन्माननीय अध्यक्ष महाराज वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, अत्यंत संवेदनशील विषयावरची लक्षवेधी आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 42 एकर जमीन ही डिफेन्सची आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून तिकडचा पुनर्विकास हा रखडलेला आहे. वारंवार सदनामध्ये या संदर्भात लक्षवेधी लागल्या गेलेल्या आहेत, प्रश्न विचारले गेलेले आहेत. 2017 साली देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री असताना त्यांनी यामध्ये एक पत्र लिहिलं डिफेन्सला आणि सांगितलं की तुमचं ना हरकत पत्र द्या. मग त्यानंतर असं ठरलं की अर्धी जमीन डिफेन्सला दिली जाईल, अर्ध्या जमिनीमध्ये पुनर्वसन केलं जाईल. मग असं ठरलं, फडणवीस साहेबांनी वरच्या सभागृहामध्ये सांगितलं की अर्ध्या जमिनीमध्ये आपलं पुनर्वसन हे पूर्ण होऊ नाही शकणार, म्हणून एक पर्यायी जमीन आम्ही तुम्हाला देऊ. आता अध्यक्ष महोदय, 2017 पासून आपण 2025 पर्यंत आलेलो आहोत. 8 वर्ष उलटून सुद्धा 42 एकर जमिनीमध्ये राहणारे जे काय जवळपास 10,000 झोपडीधारक आहेत, यांच्या पुनर्वसनाचा काय होणार हा प्रश्न अजूनही अनउत्तरित आहे. आज जे काही छापील उत्तर आलेलं आहे यामध्ये हाच प्रवास सगळा परत एकदा लिहिलेला आहे. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न हा आपल्या मार्फत शासनाला असा आहे की आपला ठोस प्लॅन काय आहे. यामध्ये 2 पर्याय असू शकतात, हे आपण राजे तुम्ही लिहून दिलेले. एक लिहिलंय की एक तर ना हरकत पत्र मिळू शकतं किंवा जमीन हस्तांतरित होऊन ती महाराष्ट्र शासनाच्या नावावर होऊ शकते. पण हे तर मला वाटतं कुठल्याही एखाद्या साध्या आर्किटेक्टला विचारलं तरी उत्तर आलं असतं. माझा सरळ सोपा प्रश्न हा आहे की आपण शासन म्हणून त्याकरता काय करतोय. 2017 पासून खुद्द आत्ताचे मुख्यमंत्री, तेव्हा सुद्धा तत्कालीन तेच मुख्यमंत्री होते, त्यांनी पाठपुरावा करून सुद्धा हा आपण प्रश्न मार्गे का लावू शकलो नाही. यावर आपल्याला काही टाइम बाउंड उत्तर मिळेल का? बाबा 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये सगळी 42 एकर जमीन ही आम्ही महाराष्ट्र सरकारच्या नावावर करू, प्रश्न घ्या, किंवा करून घे. प्रश्नच विचारतोय ना, प्रश्नच आहे, किंवा आम्ही एनओसी घेऊन येऊ. त्यामुळे माझा पहिला प्रश्न हा आहे की टाइम बाउंड तुमचा प्लॅन काय आहे. तुम्ही एनओसी आणणार की अख्खी जमीन ही महाराष्ट्र सरकारच्या नावावर करणार, हा माझा प्रश्न आहे. दुसरा जो प्रश्न आहे की जर तुम्ही एनओसी आणणार म्हणत असाल तर आता कांदिवलीमध्ये सुद्धा डिफेन्सची जमीन आहे. तिकडे मध्ये डिफेन्सनी पत्र दिलं की तुमची जी रिडेव्हलपमेंट चालू होती त्याला तुम्ही आता स्टॉप वर्कची नोटीस द्या. मग जर उद्या तुम्ही एनओसी आणली आणि पुनर्वसनच परत डिफेन्सनी अडवलं तर त्यावर तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे. अध्यक्ष महोदय, माझा तिसरा प्रश्न असा आहे की आत्ताच्या परिस्थितीत एनओसी आणाल, शासनाच्या नावावर होईल, ते बघू, तुम्ही आता किती दिवस सांगता ते आता उत्तरात मध्ये कळेल. माझा तिसरा प्रश्न असा आहे, आता त्यामध्ये साधी गटारं जरी साफ करायची असतील तरी डिफेन्स हरकत घेते. त्यामुळे राहणाऱ्या लोकांना इतका त्रास होतो. पावसाळ्यापूर्वीची आम्हाला नालेसफाई सुद्धा तिकडे करता येत नाही, कारण त्यांच्या हद्दीमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊ देता येत नाही. त्यावर आपण काही करणार का? आणि माझा चौथा प्रश्न आहे, यावर अशीच माझ्याच मतदारसंघामध्ये वेस्टर्न रेल्वेची सुद्धा जमीन आहे, ती सुद्धा केंद्र सरकारच्या अखत्यारीमधली आहे. 3 बंगला परिसरातली जमीन आहे. त्याच्यावर सुद्धा बायोमेट्रिक सर्वे झालाय, पण अजूनही अनेक्षर निघत नाही, कारण वेस्टर्न रेल्वेने अजून त्याला ही परवानगी दिलेली नाही, एनओसी दिलेली नाही. धारावीमध्ये जसे एक तुम्ही एसपीव्ही तयार केली आणि त्यांनी रेल्वेला पैसे दिले आणि ती जमीन ही महाराष्ट्र सरकारकडे करून घेतली आणि पुनर्वसन झालं, त्याच धर्तीवर वांद्र्यातील 3 बंगल्याची जमीन असेल किंवा बेहरामपाडा नौपाड्याच्या लगतची जमीन असेल, यावर सुद्धा महाराष्ट्र सरकार काही पैसे भरून वेस्टर्न रेल्वेला ती जमीन ही स्वतःच्या नावावर घेऊन पुनर्वसन करता येईल का, असे माझे 4 प्रश्न. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य वरुणजी सरदेसाई साहेबांनी सांताक्रूज गोळीबार येथील नगर भूमापन क्रमांक 12 व 155 या 2 नंबर मधल्या जमिनीवरचा या ठिकाणी झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. जसं लेखी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे तसं ही संपूर्ण जमीन ही भारतीय वायुसेनेच्या मालकीची आहे. आणि सन्मान्य सदस्य म्हणतात त्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या बरोबर केंद्रीय संरक्षण मंत्री यांची संयुक्त बैठक 18/5/2018 त्यावेळी झाली आणि त्याप्रमाणे 50-50% 50% आम्हाला 50% तुम्हाला, म्हणजे केंद्राला आणि 50% आपल्याला, अशा भरतीवरती झोपडपट्ट्यांचा, ह्या झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सादर करा. निर्णय झाला असं नाही,
प्रस्ताव सादर करायला सांगितलं, त्यानुसार आपण प्रस्ताव सादर करण्यासाठी सर्वप्रथम तिथलं बायोमेट्रिक सर्वेक्षण हे करणं गरजेचं आहे. कारण जवळपास 9,483 झोपड्या त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आपल्याला केंद्राकडे पाठपुरावा केल्यानंतर माननीय मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयांची बैठक झाल्यानंतर त्यांनी 17/5/2018 बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी आपल्याला मान्यता दिली. आपण बायोमेट्रिक सर्वेक्षण केलं, 8,706 झोपड्यांचं पूर्ण झालं आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, काही झोपडपट्टी धारकांनी 700-750 झोपडपट्टी धारकांनी बायोमेट्रिक सर्वेला या ठिकाणी विरोध केला. याच्यामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण जे सन्माननीय सदस्यांनी सांगितलं ना, आम्ही सुद्धा लेखी उत्तरामध्ये दिलेले 2 ऑप्शन या ठिकाणी याच्यासाठी ठेवलेले आहेत की जेणेकरून केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्याकरता जर भारतीय वायुसेना यांनी जर 100% एनओसी दिली त्या जागेबाबतीत, तर आपल्याला तो प्रस्ताव पुढे घेऊन जाता येईल. किंवा दुसरा पर्याय आपण त्यांना दिलाय की प्रधानमंत्री आवास योजना जी आहे केंद्राची, त्याच्या मार्गदर्शक सूचनातल्या सूचनेनुसार परिशिष्ट मधल्या 10.1च्या तरतुदीनुसार या झोपड्यांचं त्या ठिकाणी पुनर्वसन करता येईल का. पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य जे म्हणतायत की केंद्र सरकारकडे तुम्ही काय केलं, तर मला आवर्जून सांगायचंय, या संदर्भामध्ये 2023 ला 21/3/2023 ला 25/4/2023 ला आपण केंद्राकडे पाठपुरावा केला. 7 सप्टेंबर 2024 ला तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा नगरविकास, गृहनिर्माण आणि MSRDC मंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केंद्रीय मंत्री महोदय अश्विनी वैष्णवजी यांना सुद्धा या संदर्भातलं पर्सनल डिओ लेटर सन्मान्य अध्यक्ष महोदय दिलं आणि आपला सतत पाठपुरावा या संदर्भातला आपला पहिला प्रयत्न राहील की त्या पूर्ण क्षेत्राचं एनओसी या ठिकाणी राज्य सरकारला द्यावं, परंतु ते काय अद्याप मिळालेलं नाही. आणि या बाबतीत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आपण समिती नेमलेली आहे. आमचा प्रयत्न सतत आहे, म्हणजे 3-4 वेळा आपण पाठपुरावा यासाठी केलेला आहे. आता सुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये या लक्षवेधीला उत्तर देत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या बाबतीतलं फ्रेश रिमाइंडर नव्यानं आपण केंद्र सरकारकडे देऊ. आवश्यकता असली तर जेव्हा पार्लमेंटचं अधिवेशन असतं आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्या राज्यातल्या खासदार महोदयांच्या बरोबर दिल्लीतल्या प्रश्नासाठी बैठक घेतात, त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अजेंडावरती हा विषय आपण या ठिकाणी समाविष्ट करण्याची विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करू आणि निश्चितपणे या बाबतीत सरकार सकारात्मक भूमिका घेईल. राम कदम देतो, तुम्हाला देतो ना अध्यक्ष महोदय, तुम्हाला देतोय अध्यक्ष महोदय, देतोय गेल्या, अरे पण इकडे घ्यावं लागेल ना, इकडे घ्यावं लागेल. बोला अध्यक्ष महोदय, बोला. गेल्या 4 टर्म पासून हा विषय मी या सभागृहात ऐकतोय आणि माझ्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंदिरानगर असेल, श्रेयस थिएटरच्या पाठचा भाग असेल, साधारणतः 20 एकर जमीन ही त्या ठिकाणी आम्हाला SRA राबवता येत नाही का, तर जमीन डिफेन्सची आहे. एवढंच नव्हे अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी नेव्ही आहे LBS रोडवर, त्याच्या समोरचा सगळा पाठ आझाद नगर, चिराग नगर इथलं सगळं डेव्हलपमेंट थांबलं अध्यक्ष महोदय. म्हणजे माझ्या मतदारसंघातला जवळपास 20% भूभाग हा या डिफेन्स आणि नेव्हीच्या NOC मुळे रखडलेला आहे. काही इमारतीची कामं झालेत, टेनंट बाहेर गेलेत आणि बिल्डर बांधू शकत नाही कारण त्याला बांधायला NOC नाही. माझा मंत्री महोदयांना एक प्रश्न आहे या ठिकाणी वरुण देसाई बोलले ते खरं आहे की आपण राज्य सरकार म्हणून आपण पाठपुरावा करतो, पण मी जेव्हा 2009 ला पहिल्यांदा आमदार झालो आणि माझ्या मतदारसंघातली ती स्लम डेव्हलप व्हावी त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. 4थ्या टर्म नंतर सुद्धा जर त्या मतदारसंघातला, केवळ मतदारसंघाचा विषय नाहीये, या ठिकाणी सन्माननीय सदस्य योगेश सागरजी बोलले ते बरोबर आहे, एका ठिकाणी डिफेन्सच्या जागेवर आवश्यकता आहे, सिक्युरिटी आहे,
सुरक्षा, म्हणून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होऊ द्यायची नाही. आणि जी डिफेन्सची जागा आहे त्याच्यावर रातोरात झोपड्या बसल्या जातात. प्रश्न हे घ्या. दुटप्पी धोरण नाहीये का? अध्यक्ष महोदय 2 मिनिटं बोलू द्या. अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला सांगतो की आता गोळीबार रोड आहे सर्वोदय सिग्नल पासून, तिथे आम्हाला रोड मोठा करायचा आहे. डिफेन्सचे अधिकारी ती जागा सुद्धा घ्यायला देत नाहीत. त्या ठिकाणी आम्हाला सर्कल म्हणून तिथे बाबासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा उभारायचा आहे. मी मागची 2 वर्ष पाठपुरावा करतोय. माझं सरकारला या निमित्तानं मागणं आहे की जसा माझ्या मतदारसंघातला डेव्हलपमेंट थांबली आहे, वरुण देसाईंच्या मतदारसंघातली डेव्हलपमेंट थांबली आहे, मुंबईची डेव्हलपमेंट थांबली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारनं याच्यामध्ये ताबडतोब याला प्रायोरिटी समजून केंद्र सरकारकडे टाइम बाउंड पद्धतीने फॉलोअप केला पाहिजे आणि येणाऱ्या 3 ते 4 महिन्यात याचा निकाल लागणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, चला. सन्माननीय मंत्री बोल. अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य राम कदम साहेबांनी घाटकोपर मधल्या डिफेन्सच्या जमिनीवरच्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. या लक्षवेधीच्या मसुद्यामध्ये जरी तो समाविष्ट नसला तरी त्याचं साधर्म्य आता ज्या प्रश्नाचं मी लक्षवेधीचं उत्तर देतोय त्या संबंधातच आहे. कारण ही डिफेन्सची वायुसेनेची जागा आहे आणि ती संरक्षण दलाची जागा आहे. म्हणून मगाशी मी जे उत्तर दिलं की जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय केंद्राच्या लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी राज्यातल्या खासदार महोदयांच्या बरोबर, केंद्रातल्या मंत्री महोदयांच्या बरोबर राज्यातले केंद्राकडे प्रलंबित असणारे प्रश्न याच्यासाठी बैठक घेतात. माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली जाईल की त्यांचा जो अजेंडा आहे केंद्र सरकारकडच्या प्रलंबित कामांचा, त्याच्या प्राधान्यक्रमामध्ये अशा ज्या काही विषय आहेत आणि तत्पूर्वी म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही टिप्पणी ठेवण्यापूर्वी किंवा हा प्रस्ताव ठेवण्यापूर्वी सन्मान्य वरुण सरदेसाई असतील, सन्मान्य राम कदम साहेब असतील किंवा जे संबंधित विधानसभा सदस्य आहेत ज्यांचा डिफेन्स, आर्मी, नेव्ही कुठल्याही संरक्षण दलाच्या जमिनीशी संबंध आहे, अशा सन्मान्य सदस्यांची माझ्या दालनामध्ये स्वतंत्र अगोदर बैठक घेतली जाईल, त्याचं प्रारूप तयार केलं जाईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे ते सादर केलं जाईल. सन्माननीय आदित्य ठाकरे. अध्यक्ष महोदय, हा एक महत्वाचा विषय आहे. मला वाटतं सगळेच सन्मान्य सदस्य याच्यावर म्हणत आहेत आणि मुंबईचे अनेक सन्मान्य सदस्यांना आहे ना आम्हाला आमचा जो काही याच्यावर सांगणं ते सांगायला लागेल. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की जेव्हा ते केंद्र सरकारला भेटायला जातील, कारण कुठच्याही पक्षाचं सरकार असो, केंद्र आणि राज्य सरकार ही एक संस्था आहे, त्याच्यात एक सांगड असणं गरजेचं आहे. अनेक मतदारसंघांमध्ये असे विषय, जसं माझ्या मतदारसंघामध्ये महाकाली नावाचं तिथे एक रिडेव्हलपमेंट चालू होतं. 17 वर्ष ती अडकलेली आहे, कारण तिकडे खालती ती झोपडपट्टी आहे, मागे अर्धवट घरं बनून तयार आहेत आणि ते झाल्यानंतर देखील नेव्हीची एनओसी आली नाही का, तर तिथे एक त्यांचा नेव्हल बेस आहे. हे समजू शकतो मी, पण मग आजूबाजूला ज्या बिल्डिंगी आल्या आहेत, ज्या काही प्रायव्हेट इमारती आहेत, त्यांना तुम्ही मुभा दिलेली आहे, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. मी हे म्हणत नाही की कारवाई झाली पाहिजे, पण हे महाकाली जी आहे ती कशाला अडली 17 वर्ष? तसंच अंधेरीमध्ये देखील जुहू जो एअरपोर्ट आहे, सन्मान्य सदस्य कदाचित तो विषय मांडतील, पण मी त्यांच्याच बाजूने हा विषय मांडत आहे. तिथे जी स्लम सोसायटी आहे, झोपडपट्टी आहे, त्यांना देखील 2017च्या निवडणुकीत सांगितलं होतं की तुमचं इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट इथे होईल. खरोखर हे होऊ शकतं का? एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया देऊ शकेल का? मुंबईमध्ये आपण पाहतोय अनेक अशा वेगळ्या संस्था आहेत केंद्राच्या, मग रेल्वे आहे, त्याच्यात वेस्टर्न एक्सप्रेस आणि हे सगळं आहे, त्याच्यात एअरपोर्ट अथॉरिटी आहे, बीपीटी आहे. ह्या संस्थांबरोबर सांगड घालण्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी जर आम्हाला सगळ्यांना, मुंबईच्या आमदारांना बोलवून एक बैठक घेतली आणि लवकरात लवकर एक टाइम बाउंड प्रोग्राम इथे जाहीर केला, तर मला वाटतं ते मुंबईसाठी बरं होईल. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी मगाशीच सांगितलं या लक्षवेधीचं उत्तर देत असताना ज्या अशा साधर्म्य असणाऱ्या ठिकाणांचा उल्लेख झालेला आहे, मी वरुण सरदेसाई साहेबांचा उल्लेख केला, राम कदम साहेबांचा उल्लेख केला, आता सन्मान्य सविस्तर उत्तर दिलं ना. सन्मान्य अध्यक्ष महाराज ऐकून घ्या ना. बरं, ऐकून घ्या उत्तर. ऐकून उत्तर अरे उत्तर उत्तर तुमच्या नेत्यांच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय ते तर ऐकून घ्या. चला, त्यांचं ऐकून घे, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ऐका बोला, ना. बोला, मंत्री महोदय बोला. नको देऊ का प्रश्न उत्तर? बोला, आपण मंत्री महोदय बोला. आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो, तुम्ही ऐकून अरे घेत नाही. बोला, आपण बसा, तुम्हाला संधी देतो, बसा. बोला मंत्री महोदय. आता तुमच्याच नेत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय, नाही समजत अध्यक्ष सांगतील ना सांगायचं ते. मी मगाशी तेच सांगितलं सन्मान्य अध्यक्ष महाराज, सन्मान्य वरुण सरदेसाई, सन्मान्य राम कदम साहेब आणि आता सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांनी जे प्रश्न मांडलेले आहेत त्यांचं लेखी त्यांनी जर माझ्याकडे तशा पद्धतीचं पत्र दिलं तर माझ्या स्तरावरती माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी आम्ही बैठक घेऊ, सन्मान्य सदस्यांचा विचार त्याच्यामध्ये समाविष्ट करू
विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच्या संदर्भामध्ये बोलवू आणि कशा पद्धतीनं पॉइंटेड म्हणजे आपल्याला ना हरकत केंद्राची मिळाली पाहिजे आणि हे प्रकरण हे झोपडपट्टी विकासाचे प्रकल्प पुढे गेले पाहिजेत यासाठी जी सकारात्मक पावलं उचलायची पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 आपल्या गृहनिर्माण विभागाच्या स्तरावर आपण तयार करू, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ते सादर करू आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करून केंद्राकडे टॉप प्रायोरिटीवरती या सगळ्या प्रकरणांचा फॉलोअप केला जाईल. चला शेवटचा अध्यक्ष महोदय, माझी मूळ लक्षवेधी होती त्यावर मला उत्तर मिळालं नाही. भातखळकर साहेब तुम्हाला देतो नंतर. त्यामुळे मी जो प्रश्न विचारलेला होता की जे छापील उत्तर होतं तेच त्यांनी मला दिलं. मी समजू शकतो की त्यांना ब्रीफिंग तेवढंच झालं असेल. पण अध्यक्ष महोदय, मला ह्याच्या पुढे नाही 2 मिनिटं नाही, पण मला अधिकार आहे ना, तो अधिकार मला आहे ना, पण तो अधिकार मला आहे ना, तो अधिकार मला आहे ना, हो पण तो अधिकार मला आहे ना, चला तो अधिकार मला आहे ना, मंत्री महोदय तो अधिकार त्यांना सांगा ना. मला बघा माझं म्हणणं काय आहे, मी ब्रीफिंगवर का हरकत घेतली हे सुद्धा सांगतो. माझं काय म्हणणं आहे की गेल्या वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये जे छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की 50-50% जागा हे शक्य नाही, म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय. पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून माझा हे काय आहे की एक सचिव इकडचा सचिव पत्र देतो त्याला पॉइंटेड प्रश्न असा आहे, किती दिवस आपण सचिवांची पत्र खेळत बसणार. मला टाइम बाउंड उत्तर हे हवं होतं. 2017 पासून या विषयाच्या लक्षवेधी लागतायत. आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ, आम्ही ही बैठक घेऊ, आम्ही ते करू. मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत, त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे. माझं एवढंच, मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासासंदर्भात विचारतोय. माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे, काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू. मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का, बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ, हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही. एवढा माझा प्रश्न. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं, पण जेव्हा आता माझ्याकडे अपुरं ब्रीफिंग आहे, अपुऱ्या ब्रीफिंगमुळे त्यांच्याकडे जेवढं ब्रीफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत. मला नम्रपणानं सांगायचंय, 2019 ते 2022 या 2.5 वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडे केलेला नाही. ऐका ना, आता काय मी उत्तर देतोय ना, मी उत्तर देतोय. तुम्ही काय म्हणला, तुम्ही काय म्हणला, उत्तर घ्या. ह्यांनी काय विचारलं, ह्यांनी काय विचारलं, अरे ह्यांनी काय विचारलं, काय प्रश्न विचारला, उत्तर घ्यावं लागेल. उत्तर घ्यावं, असं नाही आदित्यजी, नाही उत्तर घ्यावं लागेल ना. नाही खाली बसा. तुम्ही काय केलं 19 ते 22? मंत्री महोदय उत्तर द्या. अरे 19 ते 22 काय झालं, अरे 19 ते 22 काय झालं सांगा ना. अरे उत्तर देता ना, माझ्याकडे पाहून अरे मंत्री 19 ते महोदय 22 काय झालं, एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही. कोणाचं सरकार होतं 19 ते 22? उलट 22 तारखेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 वेळा आम्ही पत्र दिली, मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं. तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, उत्तर घेऊ द्या. अरे तुम्ही काय केलं सांगा ना. अरे आमची लाज काढू नका, तुम्ही काय केलं ते सांगा. मंत्री महोदय उत्तर द्या. तुम्ही काय केलं ते सांगा. आमची काय अरे आमची काय लाज करता तुम्ही, तुम्ही काय केलं ते सांगा. अरे तुम्ही काय केलं नाही, तुम्ही काय केलं नाही, आम्ही केलं, तुम्ही काय केलं, काय केलं नाही. उत्तर बघा, प्रश्न विचारा, प्रश्नाचे उत्तर घ्या. नाही असं चुकीचं आहे. खाली बसा आपण. अरे काय, आपण खाली बसा, सर्वांनी खाली बसा. नाही खाली बसा, आपण खाली बसा. बघा हे बघा, तुम्हाला देतो वासरराव, आपण खाली बसा, आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया. आपण खाली बसा सर्व, आपणही बसा जागेवर, सर्व जागेवर बसा, जागेवर बसा. तुम्हाला देतो, आपण खाली बसा सर्व, सर्वांना सांगा खाली बसा, चला खाली बसा. आदित्यजी खाली बसा, हो तुम्हाला देतो. अरे काय ते सांगतोय, आपण सगळ्या जागेवर बसा.
सर्वजण जागेवर बसा. सर्वजण जागेवर बसा. सर्वजण जागेवर बसा. मंत्री महोदय उत्तर देण्या खाली बसा. जागेवर बसा. जागेवर बसा. देतोय आपण देतोय. आपण जागेवर बसा. आपण जागेवर बसा. चला, काय तुमचं पॉइंट काय? सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे. मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय. आपण गांभीर्यानं, भुजबळ साहेब तुम्ही आहात, बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेब, सर्वांनी जागेवर बसून घ्या. गिरीशजी जागेवर बसून घ्या. जागेवर बसून घ्या. यांचं ऐकून यांना देतोय. देतोय. माझा अरे हो ना, आपण जागेवर बसा. जागेवर बसा. हो या देतो. आपण 5 मिनिट थांबा ना. तुम्हालाच बोलतो. अतुलजी 1 मिनिट. आपण जागेवर बसा. 1 मिनिट. सर्वांनी जागेवर बसा. अध्यक्ष महोदय, माझा बोला, पॉइंट बोला. ऑफ ऑर्डर हा, अध्यक्ष महोदय, हा. की ज्या वेळेला संबंधित मंत्री ज्या वेळेला सभागृहामध्ये उत्तर द्यायला- भास्करराव एक मिनिट. बोला गुलाबराव पाटील बोला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिले. नंतर राम कदम साहेबांनी विचारला, आदित्य साहेबांनी विचारला, ते उत्तर देत होते. उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा. मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. चर्चा चालू आहे. तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले. एका जन्माला हुशार होऊन आले का हे? अध्यक्ष महोदय, हा लाज काढायचा अधिकार आहे का? लाज, सरकारला लाज आहे का? हे बोलणार का मंत्री महोदय? हे बोलणार? मंत्री महोदय, आता मंत्र्याला आपण पुढे बोलणार? जाऊया. लाज आहे का? पुढे जाऊया. तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं आम्हाला. मंत्री जास्त महोदय बोलायचं आपण नाही. उत्तर द्या. मंत्री महोदय नाही आता मंत्री महोदय उत्तर द्या. आपण पुढे जाऊया. पटतंय का बघा हे? नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर पूर्ण द्या आणि करतो आता माझं पुढे जाऊया. उत्तर. प्लीज सन्माननीय अध्यक्ष महाराज, पुढच्या लक्षवेधींना आपल्याला न्याय द्यायचा. सन्माननीय Please, सर्वांनी अध्यक्ष बसून घ्या. महाराज. सर्वांनी बसून घ्या. याच्यानंतर उत्तर होऊ द्या. हा, सन्माननीय अध्यक्ष शेवटचं तुम्हाला महाराज, देतो. सन्माननीय अध्यक्ष महाराज, हा सभागृहामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा. ते रेकॉर्ड आपण काढा. आपण ते रेकॉर्ड तपासा. मी काय उत्तर दिलं 2019 ते 2022 या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं. मी फक्त कालावधी सांगितला की 2019 ते 2022 या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही. हे रेकॉर्डवरच सांगतोय ना मी. चला. मी कोणाचं नाव घेतलं का? मी कोण मुख्यमंत्री होतो ते सांगितलं का? मी कुणाकडे हा विभाग होता ते ठीक आहे, सांगितलं ठीक आहे, का? ठीक आहे, मग मंत्री मला महोदय, सांगा. मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे. मी जर कुणाचं नाव घेतलं नाही चला. तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे? चला. एवढं लाज चला, आणि हे काढण्याचं काय मंत्री कारण महोदय, आहे? पुढे जाऊया. ऐकून घ्या ना सगळं. उलट मी काय सांगितलं, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला. 9 सप्टेंबर 2024 ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यासाठीचा केंद्राकडे पाठपुरावा केला. मी तारखा, पत्र, कॉरेस्पॉन्डन्स या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय. तरी सुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज, ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं, कदम साहेबांचं नाव घेतलं, उबाटाचे विभागात सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं. तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या. कुठल्या विभागातले डिफेन्स, नेव्ही, एअरफोर्सशी संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या. मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉइंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू. एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं. ठीक आहे. आणि काय उत्तर देऊ चला, अध्यक्ष चला. महाराज? चला, शेवटचा प्रश्न अतुल भातखळ करता. शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीचे आणि हा जो प्रश्न आहे, अध्यक्ष महोदय बरं. मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय, देतो. आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचे, ज्या प्रश्नावर ही लक्षवेधी आहे, या प्रश्नामुळे माझाही मतदारसंघ एफेक्टेड आहे. या संदर्भामधले 2 भाग आहेत. एक प्रकार असा आहे की ज्या जागांची मालकी ही केंद्र सरकारच्या आस्थापनांकडे आहे आणि त्याच्यावर झोपडपट्ट्या निर्माण झाल्या आहेत, त्या संदर्भातला पुनर्विकास करण्याच्या बाबतीतलं उत्तर
माननीय मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक पद्धतीने देत आहेत. मला यात राजकारण करायची इच्छा नाहीये, परंतु काल या सभागृहामध्ये धारावीच्या पुनर्विकासाकरता रेल्वेने 90 एकर जागा दिली. मग त्याला विरोध कशाला केला? मग आता ही जागा का मागताय? आणि त्याच्यामुळे यांचं पहिली गोष्ट, एकदा धोरण स्पष्ट आणि स्वच्छ ठरवा. क्रमांक 1. आता माझा जो प्रश्न आहे, या जमिनीच्या बरोबर जिकडे जिकडे संरक्षण विभागाच्या आस्थापना आहेत त्याच्यापासून 500 मीटर पर्यंत कुठलंही बांधकाम करायचं असेल तर NOC पाहिजे असं परिपत्रक 2008 ला हे त्या ठिकाणी तत्कालीन काँग्रेस सरकारने काढलं. केंद्रामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आलं, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींचं सरकार आलं आणि या प्रश्नावरचा तोडगा हा 2016 ला एक परिपत्रक काढून त्या ठिकाणी तो दूर केला आणि मुंबई आणि महाराष्ट्रातली देशभरातली इन्स्टॉलेशन जी आहेत 2 मिनिट त्याच्या संदर्भातले काही नियम हे केंद्र सरकारने केले. माझा प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर त्यात काही डेव्हलपमेंट झाल्या. विधानसभा निवडणुकीच्या आधी परत CODने काही पत्र पाठवली होती आणि मग ज्या कामांना परवानग्या दिल्या आहेत त्या सर्व कामं 2016च्या परिपत्रकाप्रमाणे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की 2016च्या परिपत्रकाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत आणि त्याप्रमाणे कामं चालू आहेत. पण आर्मीने विनंती केल्यामुळे नवीन कामांना त्या ठिकाणी परमिशन दिली जात नाहीये. तर या संदर्भात हे अधिवेशन संपल्यानंतर एक संयुक्त बैठक करून जी आता नवीन कामांना परमिशन दिली जात नाहीये या संदर्भातला निर्णय राज्य सरकार करणार का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सन्माननीय अतुल भातखळकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तशा पद्धतीची बैठक अधिवेशन संपल्यानंतर माझ्या दालनामध्ये घेतली जाईल. चला काय हरकत आहे आदित्यजी? हरकत एवढ्यासाठी घेत आहे कारण मंत्री महोदय, आम्ही कोणी राजकारण करत नाही, राजकारण करायचं नाही, हमरातुमरीवर आम्हाला यायचं नाहीये. इथे कोण 4 टर्म बोलतात की हे सोबत नाही, अनेक सन्मान सदस्य बोलतात. अध्यक्ष महोदय, ह्या उत्तरातच दिलेलं आहे की इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक 21/2/2022 रोजी झाली आणि दुसरी बैठक 15/3/2022 रोजी झाली. कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात 2019 ते 22 काय पाठपुरावा झाला नाही? कोणाचं सरकार होतं? मंत्री महोदय असत्य सांगतायत का? आम्ही हक्कभंग आणणार का? दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय? आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे या विषयाला सोडवायला तयार आहोत, राजकारण न आणता. माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये. ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात या सदनाची दिशाभूल करू नये. आणि गृहनिर्माण मंत्री कोण होते? अध्यक्ष महाराज, सन्मान्य उबाटाचे सदस्य आदित्यजी ठाकरेने जो आता प्रश्न उपस्थित केला हे त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्तरामध्ये दिलंय. या उत्तरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन किंवा माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केलेला कुठेही नाही. उलट 9 सप्टेंबर 2024 ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः याच्या बाबतीतला पाठपुरावा केंद्र एवढं एकच पत्र उत्तर द्या. एवढं एकच माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दप्तरामध्ये आहे जे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते. मला तेवढंच सांगायचं होतं की शेवटी मुख्य सचिव झाले हे केवळ मगाशी वरुण सरदेसाई साहेब जसं म्हणले की खालनं पत्र वरण पत्र खाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देणं, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र व्यवहार करणं आणि जसं मी आता सांगितलं की माननीय मुख्यमंत्री केंद्राच्या अधिवेशनापूर्वी जेव्हा खासदारांची मंत्र्यांबरोबर बैठक घेतात त्याच्यामध्ये हे घेणं. तर माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक प्रयत्न याच्यासाठी केला होता. आता पुन्हा एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, या दोघांच्याकडनंही असाच प्रयत्न केंद्राकडे केला जाईल. लक्षवेधी क्रमांक 5. नाही अध्यक्ष महोदय, बोला. हे काय मंत्री महोदय हे काय? मी तुमचा सन्मानाने उल्लेख केला. अध्यक्ष महोदय, माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हा आहे की संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील
नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते. त्याचबरोबर ज्या सन्माननीय मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं. मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे खरं आहे का खोटं आहे, त्याने तुमची परवानगी घेतलंय का, घेतलं असेल तर पत्र दाखवा, नसेल तर ह्या मंत्र्यांना आयत्याला बोलायला कसं येतो आपण उठसूट प्रत्येक वेळी. हे कोण आहे, मुख्यमंत्री आहेत काय? फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात कुठल्याही खात्यावर, कोणी कुठलाही मंत्री कुठल्याही खात्यावर बोलू शकत लक्षवेधी नाही. क्रमांक 5 लक्षवेधी क्रमांक श्री उत्तमराव जानकर 4 लक्षवेधी 4 ही पुढे केलेली आहे, पुढे घेण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 5 लक्षवेधी क्रमांक 5. अरे अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, अरे ठीक आहे ना. अरे भास्कररावजी खाली बसा, खाली बसा. अध्यक्ष चला भास्करराव जाधव ओ भास्करराव चला. लक्षवेधी क्रमांक 5 आहेत का? अध्यक्ष महोदय, हा बोला काय म्हणता मंत्री सन्मान हो ओ भास्करराव दादा खाली बसा. अरे काय आहे ओ भास्करराव सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय अध्यक्ष महाराज, चला काय म्हणता सन्माननीय सदस्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. अरे सभागृहात काय झालं? अरे ओ भास्करराव जाधव ओ भास्करराव खाली बसा आपसामध्ये बोलू नका. ओ भास्करराव जाधव साहेब खाली बसा. ओ भास्करराव अरे काय खाली बसा. अरे खाली बसा.